तुम्ही जे पाप केलेलं आहे ना, आता ते पाप तर तुम्ही आता सगळी कथा नाही सांगत बसत. आता पाप तुमचं कोणी काही घरी वापरून घेत नाही. तुम्ही एका सगळं बघा राम राम नामस्मरण. मग नामस्मरण त्याने संतांच्या शब्दावर काय ठेवला? विश्वास. डाकू असताना काय होता तो, पण त्याने वाळून त्याच्या अंगावर कोणाचं ऐकलं? त्याने संतांच्या शब्दावर विश्वास ठेवला. आणि तो काय झाला, आपल्या भारतामध्ये आपण कसं वागायचं हे त्याने आपल्याला रामायणामधून शिकवलं. कोणी शिकवलं? एका डाकू. हे कशामुळे झालं हे सगळं? संताचा एक शब्द जर मनात धरला तर आपलं जन्म मनाचं बंधनातून तुटणार नाही का? एवढा मोठा डाकू त्यांनी लक्षात घेतलं. लक्षात घ्या, कहाणीकड नाही, त्याचं गांभीर्य लक्षात घ्या. डाकू माणूस. आणि एकदा संत म्हणले बाबा तुला याच्यातून आता हे दुःख दुखलं कोणी किंवा पाप कोणी वाटून घेऊ शकत नाही. मग याला पर्याय काय? ते म्हणजे काय ना, नामस्मरण. हरी उच्चारणी आनंद पाप नामस्मरण केल्यामुळे त्याच्यामध्ये ती पात्रता निर्माण झाली. कारण नामस्मरणाची एक फळ आहे की अंतःकरण शुद्ध होतं. काय फळ आहे त्याचं? अंतःकरण शुद्ध होतं. कारण जमीन चांगली झाल्याशिवाय पीक चांगले येईल का? पीक चांगले येणार नाही ना. म्हणून येडा ऐसा ब्रह्मा सृष्टीच्या उपक्रमा, बरं का, वीर उत्तमा पुरुष उत्तमा येडा ऐसा ब्रह्मा एकला असता. तो स्वतः सृष्टी निर्माण करू न शके आणि देवालाही जाणू न शके, तेथे केला एका नाने मोठा उत्सव. कारण या ठिकाणी तो
कारण वारकरी संप्रदायामध्ये नामाला फार महत्व. जर दगड तरतीत नाम आले तर आपला अंतःकरण निर्मळ होणार नाही का? दगड एवढं कठीण थोडेच येते, म्हणून नामाला फार महत्व. कारण नामसंकीर्तन साधन वैशोपे जलते पापे जन्मांतरीचे. कारण नामसंकीर्तन, कारण ज्या वेळेला तुकाराम महाराजाच्या अगोदर ज्ञानेश्वर महाराज, एकनाथ महाराज यांनी जी भागवत धर्माची पताका पुढे नेली, वारकरी संप्रदायाचे निर्माते ज्ञानेश्वर महाराज आहेत. पण त्या काळामध्ये कर्माबद्दल, ज्ञानाबद्दल सांगितण्यात आलं, नामाबद्दल जरा कमी प्रमाणात बोलण्यात आलं. म्हणून तुकाराम महाराजांनी अवतार घेऊन ते कार्य पूर्ण केलं. नाम संकीर्तन साधन पैसे याच्यावर भर द्यायला जास्त आहे. कशावर? नामावर. कारण ते थोडं काम अधुरं राहिलं. असं गाथ्यामध्ये सुद्धा त्याचं वर्णन आलेलं आहे. या ठिकाणी आपल्याला चिंतनाचा विषय की आपल्या मनामध्ये दुर्बुद्धी निर्माण झाली नाही पाहिजे की बाबा परमार्थ करावा, याच्यात काही लाभच लक्षात येत नाही ना आपल्याला. आपल्याला काय सवय लागलेली आहे की कुठं बी गेलं तर लाभ झाला तर तिथं मनुष्य रमत, पण परमार्थातला लाभ तुम्हाला लक्षात नाही का? नाही लक्षात नाही. कारण परमार्थामध्ये 3 प्रकारचे असतात. साधू संत हे कर्मप्रधान बरं का, आणि जे मनुष्य आपल्या ज्या मृत्यू लोकांमध्ये साधू संत काय असते? कर्मप्रधान. आणि इतर जीव हे भोग प्रधान, आणि मनुष्य काय आहे? विचार प्रधान. काय आहे? साधू संतांनी कर्म करून ठेवलं, गाथा तयार करून ठेवला, ज्ञानेश्वरी तयार करून ठेवली. त्यांनी हे कर्म केलं की नाही? हे वाङ्मय साहित्य आपल्यासाठी निर्माण केलं की नाही? म्हणून त्यांचं जीवन कसं गेलं? कर्मप्रधान गेलं. पण आपल्याला बुद्धी आहे ना, आता ते पशु काय पाप पुण्य जाणते उत्तम मध्यम भोगीती, त्यांना भोग येऊ नये. वाघाने किती शाळा खाल्ल्या तर काही पाप होत नाही, म्हणजे त्यांना पाप पुण्याचा काही संबंध नाही. पण मनुष्य देहामध्ये जर तुम्ही बुद्धी असून जर मुक्या प्राण्याची हत्या केली तर काय होतं? पाप होतं की नाही? म्हणून मनुष्य देह हा विचार प्रधान आहे. म्हणून या ठिकाणी विचार करता आला पाहिजे. आणि विचाराच्या पोटामध्ये 5 लाभ आहेत. 5 गोष्टी महत्वाच्या आहेत. तुका म्हणे भीड कोठी लाभ विचाराच्या पोटी. विचाराच्या ठिकाणी लाभ असतो, आणि आपण विचार करणं सोडून दिले. विचारच करीत नाही आपण. देह मिळाला, आई वडिलांकडून देह मिळाला, मग त्यांच्याप्रमाणे आपण काही असं डोकं चालितो का मनाने? व्यवहारात की डोकं चालितो, पण परमार्थात चालितो का? काहीच चालत नाही. आपण बुद्धीला जाग करीत नाहीत आपण. आणि या ठिकाणी परमार्थ हा बुद्धीचा. नित्यने मनाने ते लक्ष्मी वल्लभ तयाजवळ. हरिपाठामधून आपल्याला अनेक सूचना दिलेल्या आहेत की नित्याने आपण परमार्थ करीत नाही. लगे हे पुण्य देते की लगे ते पुण्य देते, किंवा 15 दिवसांनी एकदा एकादश. मग असं जमणार? आपण रोज जेवण करतो की नाही? बरं 1-2 दिवस केलं तर काय बिघड, नाही केलं तर बिघडतं का? नाही केलं जेवण तर दररोज जेवण लागतच ना. तसं देवाचं नाव दररोज चिंतन झालंच पाहिजे. नित्य नेम नामी ते प्राणी दुर्लभ, असे माणसं कमी आहेत. नित्याने परमार्थ करणारे काय आहेत? कमी आहेत. पुन्हा हरिबुद्धी जपे वाचेची सुलभ रामकृष्ण. बुद्धीने परमार्थ करणारे कमी आहेत. नुसतं आपलं फुलन देवदेवन नारळण फुलन याने काही होत नाही. हा परमार्थ नाही. ओळखून घ्या परमार्थ कोणता आहे, तुम्ही कोण आहेत हे ओळखणं, हे तर बाह्य अंग आहे बरं का. समजा एखादा माणूस रोज देवाला फुलं वाहतो, हे करतो, त्याला वाटतं परमार्थ चालू. काय वाटतं त्याला? मूर्ती पूजा करतो, दह्याने आंघोळ घालतो, तो दह्याने आंघोळ घालतो, सगळं करतो देव. त्याला काय वाटतं? परमार्थ चालू आहे, पूजा झाली, मस्त आता जेवण करायचं आणि आराम करायचा.
है ना, हे परमार्थ तुम्हाला ओळखता आलं पाहिजे. हरिबुद्धी बरं का, हरीने बुद्धीने हरी ध्यानात घेणं हा परमार्थ. हरिबुद्धी जपे वाचेशी सुलभ. मग ज्याने असं लक्षात घेतलं त्याच्या वाचेला वाणीला सहज रामकृष्ण. कारण रामकृष्ण हा मंत्र कोणाचा आहे? हरे 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 मंत्र हा शिवाचा. भगवान शंकर कोणाचे मंत्र गात होते? हरी. हरी हरी मंत्र होता. आणि आपण त्या भगवान शंकराच्या मागे लागतो की 2 फुलं 1 लोटाभर पाणी द्या. पुढं ज्ञानेश्वर महाराजांनी 13व्या अध्यायामध्ये भगवान कृष्णाबद्दल 2 वव्या लिहिल्या. येणे क्षत्र अभिमाने, येणे क्षत्र अभिमाने, राज्य त्याजिले ईशाने, गुंती जाणूने मशाने वास केला. ह्या गुतड्यामध्ये राहू नये म्हणून तो कुठे जाऊन बसला? मशानभूमीत जाऊन आला. ज्ञानेश्वर महाराजाला 2 वव्या खर्च करावं लागल्या. कशा करता? भगवान शंकराचं ध्यान कुणीकडे होतं? संसारात ध्यान होतं का? बरं, ज्याचं संसारात ध्यान नाही तो तुम्हाला संसार देईल का? मग आपण कुठं भगवान शंकर कसा देईल ते मला मीच मशानभूमीत जाऊन राहिलो. कारण या ठिकाणी कुंती जाणून मशाने वास केला. हे गुतड्यामुळं की कार्तिकाला. कारण भगवान शंकर नेहमी कशाचे चिंतन करीत होते? गीतेचं. ज्ञानार्थाची थोडी सोये शंकर निवरी. कारण ज्ञान हे नेहमी गीता वाचित होते. गीतेमध्ये मग्न राहायचे. कोण? भगवान शंकर. आणि गीतेमध्ये काय सांगितलं? संसार खोटा आहे, जाणणारा खरा आहे. मग ते पुन्हा संसार देतील का तुम्हाला? भगवान शंकर संसार देते का? भोळे जरी असले ते मनाला भोळे होते का खरंच भोळे होते? मनाला भोळे होते. कारण त्यांना हे संसार काही आवडत नव्हता. त्यांना काय आवडत होतं? आपल्या स्वरूपामध्ये मग्न राहायचे ते. पण आता कैलास. कारण त्या ठिकाणी कोणीही नाही पुन्हा. मग अशा ठिकाणी आणि आपलं देखील आता आपण सर्व ठिकाणी आहोत. भगवान शंकराला असं माहीत होतं, त्यांना असं ज्ञान होतं. कारण आदिनाथ गुरु सकल शिक्षाचे मच्छिंद्रताचे सगळं ज्ञान
मच्छिंद्रनाथाला आलं. मग मच्छिंद्रनाथातून गहिनीनाथाकडून निवृत्तीनाथाकडे आले. मग ज्ञानेश्वर महाराजाकडे ज्ञान येऊन थांबलं. बरं का, अगोदर एकेकाला सांगण्याची परंपरा होती. मग ज्ञानेश्वर महाराज म्हणले, निवृत्ती महाराज तुम्ही देव आहेत, मी पुन्हा देव आहे, आणि सगळे कोण येतं? मग सगळ्यांना सांगितलं काय बिघडलं? प्रगट गुहे बोले विश्व ज्या वेळेला शंकराचार्याच्या नंतर काही काळामध्ये असं अंतर पडलं, कारण ते सगळे अराजकता मानली होती, काही ज्ञान राहिलं नव्हतं, सगळं विरक्तपणा निघून गेला होता, सगळे अराजकता मानली होती. मग त्यावेळेला ज्ञानेश्वर महाराजांनी अवतार घेतला आणि हे ज्ञान सांगितलं. हे ज्ञान काय झालं होतं? लोकलं होतं. भगवान शंकराच्या नंतर, आपल्या याच्यानंतर आचार्य शंकराचार्याच्या नंतर ह्या ज्ञानामध्ये लोप झाला होता. सगळे लोक कसे बी वागू लागले, मांस खाऊ लागले, दारू पिऊ लागले, भंगडी सगळ्या वाढल्या होत्या. म्हणून काही काळानंतर मग ज्ञानेश्वर महाराजांनी अवतार घेतला आणि हे कार्य केले. म्हणून लोपले ज्ञानजगी विश्व ब्रह्म. त्यांनी लक्षात आणून दिलं की हे सगळ्या चालीरीती ह्या सगळ्या त्यांनी वारकरी संप्रदायाची पृथ्वीवरचे पहिले संत आहेत, ज्यांनी मराठीमधून आपल्याला सांगितलं. ज्ञानेश्वरी कशामधून होती? आपल्या गीता कशामधून होती? संस्कृत. संस्कृत भाषा मा कशी ज्ञान तुकाराम महाराज म्हणले, किंवा संस्कृतमध्ये आम्हाला काय कळतं? सगळे अभंग कसे येतं? संस्कृतच्या तोडीचे अभंग आहे का नाही? शब्द त्याच्यात एवढं भारी भारी, किंवा अनंता, मधुसूदना, पद्मनाभा, हे संस्कृत शब्द आहेत. आणि तेच तुकाराम महाराज काय म्हणले की संस्कृत भाषा महाकैशी, म्हणजे त्यांना संस्कृत माहीत होतं, त्यांना येत होतं. पण या ठिकाणी म्हणले की संस्कृत भाषा काही आम्हाला येत नाही, पण येत होती की नाही हा त्यांचा मनाचा काय आहे? मोठेपणा आहे. आणि त्याच्यामधून संतांनी आपल्याला उपदेश केला की आता तरी पुढे हाची उपदेश नका करू नास. आतापर्यंत आयुष्य आपलं असंच गेलं बरं का. किती आयुष्य गेलं? किती आयुष्य गेलं? अनादी काळापासून तुम्ही देह घेत आले, म्हणजे किती आयुष्य गेले याची गणती सुद्धा मनुष्य देहातलं नका धरू, कारण आपल्याला सगळा घोळ झालेला आहे. आपण काय म्हणतो? देवाच्या द्वारे उभाक्षण भरी, म्हणजे पूर्ण आतापर्यंत आयुष्याच्या मानाने डुकराच्या देहातलं आयुष्य, मांजराच्या देहातलं आयुष्य, चिलटाच्या देहातलं आयुष्य जर मोजलं त्या मानाने, तर मनुष्य देहातलं आयुष्य किती केलं? क्षणभर, म्हणजे क्षणभर आला ना. सगळ्या आयुष्याचं मोजमाप केलं तर क्षणभर आहे ना. म्हणून देवाच्या द्वारे उभा क्षणभरी म्हणजे आयुष्यभर ध्यानात ठेवा. नाही तर म्हणतात घंटा 2 घंटे गेले की झाला. तसा नाही ती गणती. पूर्ण आयुष्याचा हिशोब केला आणि पूर्ण आयुष्यातून हिशोबातून काढलं की क्षणभर मनुष्य देहामधलं आयुष्य सगळ्या हिशोबाने किती आहे? क्षणभर. म्हणून देवाच्या द्वारी उभा क्षणभरी तेने मुक्ती चारी साधे. आता देवाच्या द्वार तुम्हाला माहित नाही है ना. देवाचं द्वार म्हणजे मनुष्य देह आणि मनुष्य देहामध्ये संतांची संगत. बरं का, नुसतं मनुष्य देह तर किती काय जण आले? 800 कोटी जनता आहे आपल्या महाराष्ट्रात. किती? 800 कोटी. मग सगळे देवाच्या द्वारात आहेत का? कारण ज्याचा पुण्याचा उदय झाला, भाग्याचा उदय, ते हे जोडी संत पाय. कारण पुण्य आणि भाग्य लागतं.
पुण्याने तुम्हाला मनुष्य देह मिळाला. बहुते सुकृते नरदेह भक्ती विन गेला अधोगती. या ठिकाणी तुम्हाला आता इंद्रापेक्षा पुण्य महान केलं तुम्ही. आपल्याला वाटतच नाही. त्यांनी 100 यज्ञ केले बिनचूक ब्राह्मणाचे देह घेऊन आणि काय हस्तगत केलं, स्वर्ग किंवा इंद्रपद हस्तगत केलं. पण तरी बी तो जीवच आहे ज्याला पुन्हा डुकराच्या जन्माला जावं लागतं. इंद्रपद जरी मिळालं तरी त्याला देवा मृत्यू लोके व्हावा जन्मा. त्या ठिकाणी जे गेलेले जीव आहेत त्यांना जीवच म्हणा, कारण त्यांना पुनरावृत्ती आहे बर का. त्या ठिकाणी गेलेले जीव काय म्हणाले की आम्हाला पुन्हा मृत्यू लोकांमध्ये मनुष्य देह मिळावा. आणि आपल्याला इथं सध्या काय आहे, मनुष्य देह आता सध्या आहे की नाही आहे. पण आपण आता जागे व्हायला पाहिजे की नाही. पण आपण काही जागे व्हायला तयार नाहीत. आपल्या मनामध्ये सद्बुद्धी निर्माण होईना बरं का. सद्बुद्धी निर्माण होणं फार पुण्याचं काम असतं, लय पुण्य लागतं त्याला. पण हे आपल्या डोक्यात बसणार. कारण या ठिकाणी संतांच्या संगतीमध्ये येणं किंवा इथं प्रवृत्ती होणं तुकाराम महाराज त्याच्यामुळे दुसऱ्या चरणामध्ये सांगायले. आता तुझे पाय चित्ती धरी. कारण तुकाराम महाराजांनी देवाला प्रार्थना केली. कारण बुद्धी कोणी दिली, शरीर कोणी दिलं, देवाने दिलं. इंद्रिय कोणी दिले, देवाने दिले. मग देवाला प्रार्थना केली तर देव करी ना ते. आता मजा ऐसे करी तुझे पाय, तुझे चरण पाय. या ठिकाणी अर्थ घ्यायचा स्वरूप. कुठं बी पाय शब्द आला की काय ध्यानात घ्यायचं, स्वरूप ध्यानात घ्यायचं. मग तुझं स्वरूप माझ्या अंतःकरणात राहिलं पाहिजे. असं काहीतरी तुझे पाय चित्ती धरी ऐसे काहीतरी करी. मग असं काहीतरी कर की तुझं स्वरूप माझ्या अंतःकरणात राहिलं पाहिजे. मग असं कोणाला प्रार्थना केली तुकाराम महाराजांनी? देवाला. मग आपण कोणाला प्रार्थना करायची? वा तू माझ्या हृदयातून हटला नाही पाहिजे. सतत मला वाटलं पाहिजे संतांचं ऐकावा, प्रवचन ऐकावा, कीर्तन ऐकावा, असं माझ्या अंतःकरणामध्ये सतत आलं पाहिजे. कारण हे येणं फार अवघड असते. किती लोक आहेत मनुष्य देहामध्ये आलेले? किती संख्या आहे? 800 कोटी लोक आहेत जगात.
बरं का. कोणाला वाटतं परमार्थ करावा, कोणालाच वाटत नाही. ब्रह्म डोळा साते वेदार्थ ना कळे है ना. हरिपाठामध्ये सांगितलं ना, नाथ महाराज नाही. ब्रह्म देवाला सुद्धा वेदाचा अर्थ कळत नाही, ते इतर बाकीच्याला कळेल का नाही. बरोबर. पण संतांच्या संगतीत आलं की आपल्याला हे सगळं लक्षात येत. ब्रह्मदेवाला सुद्धा काही कळत नव्हतं, त्याला मग आकाशवाणी झाली की तुम्ही ओम तत्सत हा मंत्र म्हणा, ह्या मंत्राचं चिंतन करा. तेव्हा त्याला ही सृष्टी निर्माण करण्याची बुद्धी निर्माण झाली. विश्वसर्जन योग्यता आली तया. हे विश्व निर्माण करण्याची बुद्धी केव्हा निर्माण झाली त्याला, जेव्हा नामस्मरण केलं ओम तत् सत. म्हणजे हरी म्हणा, त्याचा अर्थ काय होतो थोडक्यात, हरी म्हणा, विठ्ठल म्हणा. मग नामस्मरणाने आपलं चित्त अगोदर शुद्ध करा. हरी 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 म्हणा रे सकळ, हरी 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 म्हणा रे सकळ, हरी 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 म्हणा रे सकळ, हरी हरी म्हणा रे सकळ, हरी 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 म्हणा रे सकळ. हे माया काळ सुधरी, हे माया काळ सुधरी, हे माया काळ सुधरी. जर आपण असं नामस्मरण केलं तर हे जे मायाचं जाळ आहे, कोणतं जाळ, हे मी आहे आणि हे माझं आहे, याच्यामुळे गुंतून गेलं ना. हे मी आहे का शरीर, अगोदर हे बंधन आहेत आपल्या पाठीमागं, मीच बंधन, पुन्हा माझ्याचं बंधन. मग आता या ठिकाणी आपल्याला पंचमहाभूताचं शरीर, मग आता हे मी आहे का, मी तर न दिसणार आहे ना, मी तर निर्गुण आहे. आणि हे दिसणारं सगुण आहे, काही न दिसणारं सगुण आहे याच्यामध्ये. मग हे मी नाही माझं नाही. बरं, माझे जे आहे घर माझं म्हणतो आपण, ते बी पंचमहाभूताचं आहे. मग आपल्या आज्ञेप्रमाणे चालतं का. बरं, शरीराचे तुम्ही मालक म्हणा तर तुमच्या आज्ञेप्रमाणे शरीर चालते का. मग कोणाच्या आज्ञेप्रमाणे चालतं, हे सगळं देवाचं चाले. हे शरीर बोल बोल विठे ऐकवी ऐकवी एक नारायण तयाचे भजन. मग आपलं भजन, देवाचं भजन चालू आहे का संसाराचं भजन चालू आहे. आपण जे संसारामध्ये जे भजन करतो, संसाराचं भजन चालू आहे. आणि देवाचं भजन केव्हा चालू होईल. मग घंटातून घंटे केले तर काही फरक पडणार नाही, आपल्याला सतत करावं लागेल. कारण मनुष्य देह आहे आणि मनुष्य देहामधलं हे पहिलं काम आपलं. कारण बाकी व्यवस्था देवाने सगळी लावून द्यायचा. कारण तुमचा श्वास चालू ठेवला, याचा अर्थ देवाचा तुमच्यावर काय आहे आत्ता प्रेम. तरी आपण देवाचं काही ध्यान करीत नाही. आपल्याला वाटतं काय होतं त्याने, काय लाभ लक्षात येत नाही लवकर. शाळेमध्ये गेलं तर मग विद्यार्थ्यांना वाटतं पास होत, लाभ दिसतो काहीतरी. शेतीमध्ये काही पेरलं तर काहीतरी उगवतं, धान्य येतं. इथं त्याला काही लक्षातच येत नाही. कारण इथं जो लाभ आहे तर याच्यासारखा लाभ पुन्हा कुठं नाही. कारण आपल्याला आपलं कळालं पाहिजे, बरं का. हा सूक्ष्म लाभ आहे. कारण आतापर्यंत आपण हा लाभ घेतला नाही. जन्म मरणाच्या बंधनातून सुटण्याचा लाभ घेतला का आपण. आणि एकदा हा लाभ घेतला तर पुन्हा लाभ कोणताच घ्यायची गरज नाही. जसे आपण योजनेचे अनेक लाभ घेतो, ते खोटे नाटे धंदे करतो, त्यांनी काही होत नाही. काही जरी केलं तर संसार हा दुःखरूपच आहे. इमानदाराने केला तरी दुःखरूप आहे आणि बेईमानकीने केला तरी त्याच्यामध्ये काही फळत नाही. फलकट तो संसार येथे भगवान, सगळा फलकट येते, याच्यामध्ये काही फळत नाही. आणि परमार्थामध्ये फळ नाही का लक्षात येत नाही. फळ आहे ना. तुम्हाला जन्म मरणाच्या बंधनातून तुटण्याचं फळ म्हणजे पुन्हा कधीच तुम्हाला देवा कोणाकडे हात पसरायची गरज नाही. घेत नाही मिळाला तो. आता हे सगळ्या भानगडी हात कोणा कशासाठी पसरावं लागते, देहासाठी. घर पाहिजे, पैसे नाहीत, मग याला माग त्याला माग. अन्न पाहिजे, काही दागिने पाहिजे, पैसे याला त्याला माग. कोणामुळे पसरायला तुम्ही, शरीरामुळं. सगळ्या वासना कशाच्या येतात, शरीराच्या वासनात नाही. याला हे असं पाहिजे, घर पाहिजे. म्हातारपणामध्ये आपल्याकडे प्रॉपर्टी पाहिजे, तेव्हा पोरं आपल्याला समजते. सगळ्या भानगडी कुठं आल्या, देहामुळंच आल्या. सगळं मूळ कारण काय,
आणि देह नसल्यामुळे काही भानगडी येत नाही. आणि देह तुम्हाला येण्याचे शरीर शरीरा येणे शरीर किंबहुना येरधारे. मग या शरीराला येणं संपलं की तुमचं दुःखच गेलं. कोणाला हात पसरायची गरज. गंगा कुठे गेली मग? समुद्राला गेली. शांत झाली की नाही? पुन्हा तिला काय ह्या वाड्याचं पाणी त्या वाड्याचं पाणी काही गरज आहे का? तसं या ठिकाणी आपण देवाच्या स्वरूपामध्ये किंवा देव आपल्या ध्यानात आल्यानंतर, म्हणून तुकाराम महाराजांनी प्रार्थनाच केली किंवा तू माझ्या चित्तात राह, मला कशाची कमी नाही. असा जो भाव निर्माण झालेला आहे तो भाव सतत राहायला पाहिजे. आता भाव निर्माण झाला. अगोदर तर भावच नव्हता तुमच्यात. पारमार्थ करावं असं काय नव्हता, भावच नव्हता. वाटतं संसार करावं, काही करावं असं वाटत होतं. पण काय झाला? तुकाराम महाराज म्हणजे आता मला हळूहळू काय झाला? भाव निर्माण. आता भाव निर्माण झाल्यावर तुझे कृती सिद्धी जावं. जोपर्यंत शरीर आहे तोपर्यंत हा भाव नष्ट झाला नाही पाहिजे. तशी आपण बी प्रार्थना करा. आता तुमच्या ठिकाणी सगळ्याच्या ठिकाणी कोणता भाव निर्माण झाला? परमार्थ करावा, संतांच्या संगतीत यावा, हरिपाठ पाठ करावा, कीर्तन ऐकावा आणि लक्षात घ्यावा. असं काय झाला? भाव निर्माण झाला. आणि आता हा भाव टिकून राहण्यासाठी कशाची साथ पाहिजे? अंतःकरणाची है ना. आणि अंतःकरणाची साथ कोण? जर संतांची कृपा झाली, देवाची कृपा झाली, अंतःकरणाची कृपा झाली तर हा भाव टिकून राहतो. आणि ही प्रार्थना कोणाला करावं लागेल? मग देवालाच करावं, कारण देवाच्याच हातात येईल सगळं. मग या ठिकाणी आपल्याला हा भाव राहायला पाहिजे. असा जर भाव राहिला तर तुम्हाला जन्म मरणाच्या बंधनातून बाहेर पडायची काही जास्त कष्ट लागतील का? सहज तुमच्या लक्षात येईल ना चिंतनाला आल्यावर की बाबा शरीर हाडामासाचं आहे, खोटं आहे, याला जाणणारा आत्मा प्रत्यक्ष आपल्या हृदयामध्ये मी आहे. आणि परमार्थ अवघड आहे का? असं करून घेणं अवघड आहे का? जे तुम्हाला ओळखणं अवघड आहे का? बरं, तुम्हाला नाही ओळखलं तर किती अनर्थ होईल. तुम्ही आहेत न दिसणारे, न मरणारे, जाणणारे.
बरं का, कळणारे तुम्ही आहेत आणि तुम्ही समजणारे देह मी आहे. मग देह तर न जाणणार आहे, जड आहे, नाशिवंत आहे. मग त्याला तुम्ही मी म्हणाले म्हणल्यावर किती घसरले तुम्ही. हा, आणि हे जाणून घेण्यासाठी गगन गळितात योगी, एवढे कष्ट भयंकर घडते ते, तर गगना एवढे स्वर्गाचे दारे ओलांडते. हे कष्ट करीत असताना एवढं पुण्य होतं, तर स्वर्गातले खुर्ची त्याला बोलवते, तुमची खुर्ची रिकामी झाली या. तर ते म्हणजे आम्हाला त्याची काय नाही गरज नाही, कारण ज्ञान पाहिजे. काय महत्वाचं आहे? ज्ञान महत्वाचं आहे. शरीराला मी म्हणून आपण दुःख भोगीत आलो, आणि त्या ज्ञान कोणाजवळ आहे? कोणाजवळ ज्ञान येते? द्वैताचे झाडणे